नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज वार आहे बुधवारचं आणलेलं आहे बकऱ्याचं मटण. आता आपण बकऱ्याच्या मटणची रेसिपी करूया. चला मग. सर्वात पहिले कांदा टाकूया. कांद्याला थोडं भाजून घेऊया, चांगलं फ्राय करून घेऊया कांद्याला. बघू शकता आपला आता कांदा लाल झालेला आहे. थोडीशी आता याच्यामध्ये आपण बकऱ्याची चरबी टाकून देऊ, ह्याचं तेल सुटणार. बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याचं तेल सुटू बकऱ्याच्या चरबीचं. बघू शकता आता आपल्या चरबीचं तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लसूण अद्रक टाकून देऊ, थोडंसं टमाटे टाकून देऊ पुरे. मिक्स करून घेऊ. 1 चमच धनिया पावडर टाकू आपण याच्यामध्ये, 1 चमच हळदी आणि 1 चमच मीठ मोठं, अजून थोडंसं. बरं, आता आपण याला एवढं मिक्स करून आपली भाजी उकळून घेऊया. थोडीशी कोथिंबीर. बघू शकता आपले टमाटे सगळे विघरून गेलेले आहेत मध्ये. आणि आपली चरबी पण जी आहे ना ती आणलेली, ते पण आता फुलं जसं तळून ना तसं तळून येतील आपल्या शरीरावर. एक नंबरच भाजी होईल आपली आजची पार्टी, जबरदस्त. आता जे आपण हे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने, आता हे टाकून देऊ त्याच्यामध्ये. आता थोडंसं पाणी टाकू उकळण्यासाठी. बघू शकता आता हे सर्व मिक्स केलेलं आहे. आता आपण याला 35 मिनिटासाठी उकडायला ठेवणार आहोत. आपण आता भेटूया 35 मिनिटानंतर. आता याला ढक्कन लावून टाकू आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकून सोडत राहू आपण मध्ये मटणामध्ये. बघू शकता आता आपलं परातीतलं पाणी गरम झालेलं आहे. आपण याला हळूसं मध्ये सोडून देऊया. त्याला मिक्स करून घेऊया आपण. परातीतून पाणी सांडल म्हणून आपण गिलासात काढलेलं होतं. आता हे पण सोडून देऊया. हे गरम गरम पाणी आहे. थोडंसं वाटीत पण काढलं होतं एकदम सांडल म्हणून. आता आपण याला कंप्लीट 30 मिनिटासाठी उकळू देऊया. आपली 1 नंबर मटण रस्सा भाजी तयार होईल. भेटूया 30 मिनिटानंतर. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण तेल थोडंच टाकलेलं आहे कारण काय ते आपल्या चरबीचं तेल भरपूर सुटलेलं आहे. सर्वात पहिलं लसूण अद्रकचं पेस्ट टाकूया. आपलं डाळ्याचं पावडर टाकून घेऊया कारण त्याची गाठी होणार नाहीत आपल्या भाजीमध्ये. डाळ्याचं पावडर अजून थोडं लागेल. हे आपले संपूर्ण मसाले रेग्युलरचे जे आपण रेग्युलर वापरता तेच आहे, काही बदल नाही. आता मिरची आणि मसाले टाकून देऊया. साधी सोपी सिंपल रेसिपी आहे आपली. काही तामझाम वगैरे नाही. जे घरामध्ये आहेत मसाले त्याच्यामध्येच होईल आपलं सगळं. बस आता थोडासा तडका देऊया. आपले मसाले करपणार नाही त्याच्यामुळे भाजीला टेस्ट पण फार छान येईल. हे बघू शकता आपल्या मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे. दोघंच आहोत खाण्यासाठी म्हणून भाजी कमी केलेली आहे. आता सर्वात पहिले चटणीचा टाकून देऊ आपण. मिक्स करून घेऊ आपण. काय कलर आलेला आहे बघा, एकदम 1 नंबर छानसा नंबर कलर आलेला आहे आपल्या भाजीला.
आता हे आपले सूप आणि हे बस. आता याला उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवूया. आपली 10 मिनिटात भाजी खाण्यासाठी तयार होईल. बघू आता आपली भाजी झाली का. गॅस बंद केलेला आहे. बघू शकता आपल्या भाजीला कसा कलर आलेला आहे. एक नंबर काळी भाजी झालेली आहे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. गॅस